भाव त्याचं करिअर घडवण्यासाठी बाहेरच्या राज्यात गेला आणि तिकडे जाऊन मस्त चपात्या शिकला. वाटलं नव्हतं की एवढ्या गोल गोल चपात्या बनवतो. व्हिडिओ करून तो मला पाठवत होता, पण विश्वास बसत नव्हता की तोच बनवतोय. म्हणून ना मी त्याला चपात्याच बनवायला लावला. ओरडत होता तिथे माझा व्हिडिओ करू नकोस म्हणून, पण काय माझा आनंद मात्र गगनात मावना. मी व्हिडिओ केल्याशिवाय सोडते वे त्याला. हे बघून माझ्या लेकरांनाही खूप आनंद झाला. मामा यांचा चपात्या बनवतोय. गोल 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 त्याने छान अशा चपात्या लाटल्या आणि शेवटी मला म्हणाला, लाटणार मी पण भाजणार तू. मग काय, जसं असेल तसं तू फक्त चपात्या लाट असं मी म्हणत गेले आणि छान अशा त्याने चपाती मला लाटून दिली आणि मला भारी वाटलं. आता बाहेर राहिल्यानंतर आपल्याला सगळी कामं स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात. म्हणूनच जर का घरात सवय असेल तर खरंच खूप सोपं जातं. घरातूनच आपल्याला धुणं भांडी जर का स्वयंपाक छान प्रकारे बनवता येत असेल तर आपण कुठेही शिक्षण घेत असू देत, आपल्याला तिथे गेल्यावर ती सगळी कामं करायला स्वतःला सोपंच पडतं. याला मी विचारलं एवढ्या गोल गोल चपात्या बनवायला कुठे शिकला, तर हा बघा काय म्हणतोय मला. कुठे शिकला रे चपात्या करायचं तो? आईच्या पोटात. आईच्या पोटात? काय सांगतो, नीट सांग कुठे शिकला. सरळ कधी बोलल माझा भाऊ असं नाही, नेहमी वाकडातच शिरतो. यालाच तर भाऊ बहिणीचं प्रेम म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.